तालुक्यातील जवळा मांडवा परिसरात 26 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या वारा पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। विशेषतः झेंडू फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला। दसऱ्याच्या बाजारपेठेची स्वप्ने बाळगून शेतकऱ्यांनी झेंडू फुलाचं संगोपन केलं होतं। तब्बल 60 दिवस कष्ट घेऊन उभं केलेलं पीक एका रात्रीत वाऱ्याने आणि पावसाने उद्ध्वस्त केलं। रात्रीच्या पावसाने झेंडू फुलाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून जवळपास 90% फुलांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला अशी भावना व्यक्त होतीये। आधी सोयाबीन, हळद, कपाशी, भाजीपाला पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आता झेंडू फुलाचं संकट कोसळलंय। शेतकऱ्यांवर केवळ निसर्गाचाच फटका नव्हे तर शासकीय धोरणाचा सुद्धा फटका बसल्याने फुलांचा बाजार भावही कोसळला। परिणामी फुलांचा दर कोलमडून येऊन व्यापारी झेंडू फुलासाठी केवळ 40 ते 50 रुपये या मातीमोल दराने तुंतुने वाजवतायत। यातून शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नाही। मेहनतीचे फळ वाया गेल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय। शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे। अन्यथा दसऱ्याच्या आधी झेंडू फुलांच्या बाजारपेठेत शेतकरी हातावर हात ठेवून बसण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जाते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.